नाशिककरांवरचं सुद्धा जलसंकट अगदी गडद आहे। गंगापूर, मुकणे, दारणा या धरणामधील जलपातळी घटलेली आहे आणि नाशिककरांना मोठ्या पाणी कपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे, कारण धरणांमधली जी पाणी पातळी आहे ती आता कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे नाशिकमधल्या जनतेच्या डोक्यावर सुद्धा पाणी कपातीचं संकट आहे। जोरदार पावसाची अजूनही राज्यभरात काही ठिकाणी प्रतीक्षा आहे आणि विशेषतः जे जलसाठे आहेत ज्याच्या माध्यमातून सगळीकडे पाणी पुरवठा केला जातो ती तलावं, ती धरणं भरणं अत्यंत आवश्यक आहे, कारण ही जेव्हा पाणी पातळी वाढेल या जलसाठ्यांमधली तेव्हाच पाणी पुरवठा हा सगळीकडे व्यवस्थित होऊ शकतो, अन्यथा या सगळ्याच ठिकाणांवर पाणी कपात होऊ शकते। मुंबईमध्ये जशी परिस्थिती आहे, अगदी 10-15 दिवसात जोरदार पाऊस पडला नाही तर पाणी कपात होऊ शकते। नाशिकमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती दिसते। गंगापूर, मुकणे, दारणा या धरणांमधली पाणी साठळी ही फार कमी झालेली आहे आणि नाशिककरांना सुद्धा पाणी कपातीला सामोरं जावं लागू शकतं।